नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 2026 मध्ये चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी कधी आहे, अष्टमी, नवमी, कन्यापूजन शुभमुहूर्त काय आहे, तसेच कन्यापूजन विधी, नवरात्री पारणं कधी करावे. मंडळी, हिंदू पंचांगानुसार यावर्षी चैत्र नवरात्री 19 मार्च ते 27 मार्चपर्यंत आहे. तसे तर नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा खास असतो, पण नवरात्रीमध्ये अष्टमी, नवमी ही खूप शुभ मानली गेली आहे. अष्टमी, नवमी दिवशी घरामध्ये कुलदेवीची पूजा, हवन, कन्यापूजन यांचे धार्मिक अनुष्ठान केले जाते. तर बघूयात नवरात्री 2026 मध्ये दुर्गाष्टमी कधी आहे, नवरात्री पारणे कधी करावे, अष्टमी, नवमी, कन्यापूजन शुभमुहूर्त विधी काय आहे. मंडळी, जर तुम्हाला देवीची कृपा हवी असे वाटत असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, 2026 मध्ये चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी ही 26 मार्चला आहे. अष्टमी तिथी प्रारंभ 25 मार्च रोजी दुपारी 1:50 होणार आहे. अष्टमी तिथी समाप्ती 26 मार्चला प्रातःकाळी 11:48 होणार आहे. दुर्गाष्टमीला कन्यापूजनाचा मुहूर्त आपण बघूया. शुभ उत्तम मुहूर्त हा सकाळी 6:18 ते सकाळी 7:50 आहे. सामान्य मुहूर्त हा सकाळी 10:55 ते दुपारी 12:27 आहे. त्यानंतर लाभ उन्नती मुहूर्त हा दुपारी 12:27 ते दुपारी 1:59 आहे. दुर्गा नवमी कधी आहे ते आपण बघूया. तर मंडळी, 2026 मध्ये चैत्र नवरात्रीची दुर्गा नवमी ही 27 मार्चला आहे. नवमी तिथी प्रारंभ 26 मार्चला प्रातःकाळी 11:48 होणार आहे. नवमी तिथी समाप्ती ही 27 मार्च रोजी सकाळी 10:06 आहे. नवरात्री व्रताचे पारणे हे 28 मार्चला होईल. दुर्गा नवमी कन्यापूजनाचा मुहूर्त आपण बघूया. या दिवशी शुभ मुहूर्त हा सकाळी 6:17 ते सकाळी 10:08 आहे. सर्वार्थ सिद्धी योग हा सकाळी 6:17 ते संध्याकाळी 3:24 आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:02 ते दुपारी 12:51 अभिजित मुहूर्त आहे. त्यानंतर लाभ उन्नती मुहूर्त हा सकाळी 7:50 ते सकाळी 9:22 आहे. कन्यापूजन हे कधी व कसे करावे. अशी मान्यता आहे की नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यानंतरच पूर्ण व्रताची आपल्याला फळप्राप्ती भेटते. अष्टमी, नवमी दिवशी कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षापर्यंतच्या कन्यांना व एक बटुकाला घरी भोजनासाठी आमंत्रित करावे. सर्वांनाच घराच्या पूर्व दिशेला बसवावे. त्यानंतर त्यांचे चरण धुवून त्यांना तिलक लावावे व नंतर त्यांची आरती देखील करावी. नंतर सर्वांना सात्विक जेवण द्यावे आणि त्या कन्यांना व बटुकाला देखील दान दक्षिणा देऊन त्यांचे आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. मंडळी, असे म्हटले जाते, नवरात्री म्हणजे फक्त उत्सव नाही, तर ती आत्मशुद्धी व साधनेची देखील वेळ आहे. या दिवसात आपण मन, शरीर व आत्मा शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. असे म्हटले जाते की हे 9 दिवस देवीची ऊर्जा पृथ्वीवर अधिक सक्रिय असते. तर मंडळी, ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि देवीचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांवर निरंतर राहावा. धन्यवाद.